आज संयोजन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर 1 आणि 2 या सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी या ठिकाणी खूप उत्साहाने या ठिकाणी स्वागत आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी नवोदित सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि माननीय नामदार बाबासाहेब पाटील, मंत्री महोदय या सर्वांचं या ठिकाणी स्वागताचं आयोजन केलेलं आहे। तसेच मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सर्व माता भगिनी, बालक, वृद्ध व्यवस्थित सर्व मंडळी या ठिकाणी, शिक्षक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांच्या हृदयाने, तन मन धनाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाची सांगता अतिशय जोरामध्ये करण्यात आलेली आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी अतिशय उत्साहाने उपस्थित झालेले आहेत। मान्यवरांचा या ठिकाणी फेटा बांधून त्यांचं स्वागत सत्कार करून त्यांना या प्रभागामधील सर्व समस्या, सर्व योजना या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेल्या आहे। तसेच महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर या ठिकाणी स्थापना केलेली होती, त्या मंदिरासाठी या सर्व समस्या या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेल्या आहेत। सर्व नागरिकांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजीनगर हे अहमदपूरमधील सर्वात प्रतिष्ठित नगर म्हणून आणि सर्वात सक्रिय नगर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। सर्व नागरिक तनमनधनाने या ठिकाणी पुन्हा या सर्व या ठिकाणी येत आहेत आणि सर्व मान्यवरांची स्वागत समारंभ आणि त्यांच्या नेहमी संबंधामध्ये राहावं आणि त्यांनी नेहमी आमच्या प्रभागामध्ये कार्यरत राहावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। आम्ही सर्व कार्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि निरंतर आम्ही पुढे या कामासाठी आम्ही येणार आहोत। हे सर्व एकी दाखवण्याचं ठिकाण म्हणजे हे महादेव मंदिर आणि हे हनुमान मंदिर आहे। या नगरीमधले सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आदरणीय शिक्षक, सर्व माता भगिनी, भजनी मंडळ सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे। मी सर्व बिरादार सर, केडी सर, तोरणे सर, काडवादे सर, संपूर्ण आमचे पाटील सर, बडे सर, तोरणे सर आहेत आणि आमचे भोंग सर आहेत, साठे सर आहेत, सर्व संयोजन समितीचे समोर आलेले आणि पाठीमागे असणारे हे सर्वजण कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही आहोत आणि आम्ही नेहमीच या ठिकाणी सक्रिय राहणार आहोत आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि मंत्री महोदयांच्या संपर्कात राहून आम्ही या नगरांचा आज या ठिकाणी नागरिक छत्रपती शिवाजीनगर थोडगा रोड या ठिकाणच्या शंभू महादेव आणि हनुमान मंदिराच्या ठिकाणी नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि प्रभाग 5 मधील नगरसेवकांचा सत्कार, सोबतच या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। खरं म्हणजे हे सत्कार संयोजन करण्याचा उद्देश सहज आम्ही या कॉलनीमध्ये राहणारे नागरिक एके दिवशी एकत्र आलो। अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून आम्ही एकत्र राहतो, पण एकमेकांच्या तेवढ्या ओळखी नव्हत्या। परंतु काही माध्यमातून सर्वजण एकत्र यावं या उद्देशाने पहिली मीटिंग झाली आणि मग एखादी कार्यक्रम ठेवावा या हेतूने आम्ही हा कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य प्रभाग 5 मध्ये 2 नगरसेवक नवीन निवडून आलेले आहेत, 2 स्वीकृत नगरसेवक आहेत। स्वीकृत नगरसेवक हे एका वार्डाचे नसतात, परंतु एक नगरसेवक लक्ष्मणजी अलगुले आमच्या वार्डात निवडणुकीला थांबलेले होते, पण त्यांचा पराजय झाला। जनतेच्या मनातले ते नगरसेवक होते, परंतु हार जीत होत असते, पण त्यांना पुढे स्वीकृत घेतलं आणि ते आमच्याच वार्डाचे म्हणून आम्हाला 3रे नगरसेवक लाभले। 4थे युसुफभाई सय्यद, त्यांचं सुद्धा घर याच कॉलनीत आहे, या प्रभागात आहे, तेही नगरसेवक झाले। म्हणजे आमच्या प्रभागाला 4 नगरसेवक मिळाले। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हे 4 नगरसेवक आमच्या प्रभागाचे एक मूळ आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करावा, घरच्यांनी सन्मान, आपल्या प्रभागाने सन्मान करावा, म्हणून या उद्देशाने आम्ही हा सत्कार समारंभ ठेवला। आणि याच ठिकाणी सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांची आम्ही वेळ घेतली आणि सर्व नागरिकांनी, सर्व माता भगिनींनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला। खरं म्हणजे आपल्या बाजूला दिसत असलेलं मंदिर याचं श्रेय या कॉलनीतील महिला मंडळांना जातं। सुरुवातीला ते एकत्र येऊन छोटीशी आपली वर्गणी जमा करून छोटे 2 मूर्त्या त्या ठिकाणी स्थापन केल्या, पण आता ह्याचं मोठं रूप करायचंय तर 1-2चं काम नाही, याला नगरपालिका पाहिजे, राजकीय वरदास्त पाहिजे, सगळ्यांची मदत पाहिजे। म्हणून हा एक हेतू आमचा होता की सगळ्यांना एकत्र आणून हे सगळं दाखवायचंय। तुमच्या माहितीस्तव हे सगळं ग्राउंड वगैरे आम्ही कोणालाही अगोदर काही मागितलं नाही, आम्ही सगळ्यांनी वर्गणी करून जवळपास 40 ते 50 हजार रुपये अगोदर इथं मुरुम टाकण्याचं सुद्धा काम केलं। अनेक सत्कार मूर्तींनी सांगितलं, आम्हाला सांगायचं की म्हणलं छोटं काम तुम्हाला आम्ही देणार नाहीत,
बडे सर आहेत, आमचे सगळे हे प्रमुख आहेत. सेवानिवृत्त होऊन सुद्धा या कामासाठी एकत्र देऊन गेली 15 दिवसापासून प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण देऊन एक कार्यक्रम घेऊन खरं म्हणजे आमच्या या कॉलनीतील आज एक उत्सव या ठिकाणी या उद्देशाने साजरा झालेला आहे आणि हा सत्कार समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे. म्हणून मी सर्व सत्कार मूर्तींचे आमच्या शिवाजी नगर मधील नागरिकांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि आपण आदर्श महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम सर्वांना दाखवतात. आपलेही मी आमच्या नागरिकांच्या वतीनं धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद.